सामन्याला होती सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिलं षटक हाताळण्याकरता सातपाडी संघ पालघर जिल्ह्यातून एकंदरीत आपण पाहिलं तर एक नामवंत संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. निल्सन मडवी दट्टेकट्टे आहेत परंतु तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर वीरू बाबरे, वीरेंद्र बाबरे, अर्थातच वीरू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं. 2 ते 3 बाईक ज्याच्या नावावर मुरबाड उसाटणे या स्पर्धेमध्ये पहिली बाईक त्याला मिळाली होती आणि त्यानंतर वसेफाटा या मैदानात दुसरी बाईक त्याला मिळाली होती आणि एक शतक ज्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतं. पहिलाच बॉल आणि निल्सनने या वेळेला मात्र चेंडूला फेकून दिलंय. चांगला फटका होता. निरंजन सावंत सर यावेळेला दर्शवतायत एक्झॅक्टली काय आहे. निल्सनला आपण पाहिलं पहिल्याच बॉलवर. यस, लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन निरंजन सावंत सरांचा येतोय. चौकार या पहिल्याच बॉलवर खणखणीत सुरुवात झाली निल्सन मडवीच्या बॅटमधून. पिच बॉल होता परंतु पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 2 बॉलवर 8. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. इथून मात्र चेंडू सरळ निघून जाईल. 3 लगातार चौकार पाहायला मिळतात. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक आणि बॅटरने घेतलं यावेळेला आपण पाहू शकतायत DRS. निल्सन मडवी सांगतायत हा बॉल डीप मध्ये नाहीये त्यामुळे चॅलेंज केलंय. थर्ड अंपायर रेफर केले गेलंय. सुभाष पाटील सर आणि शशी साडम सर यांना आपण पाहतायत सध्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेत. आणि 2 ऑन फील्ड निरंजन सावंत सर आणि सुमित देशमुख सर. सातपाडी संघ लगेच आपण फील्ड सेट करा. जो काही डिसिजन येईल तो येईल आणि यावेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला घाई करा, वेळ दौडू नका. मात्र इथे जो आपण पाहू शकतायत रिव्ह्यू जो होता तो यावेळेला आपण पाहू शकतायत लॉस्ट झालाय. पहिला रिव्ह्यू. 2 रिव्ह्यू तुम्हाला दिले गेलेत. 2 DRS तुम्ही वापरू शकता. एक तर यावेळेला लॉस्ट झालाय. डीप मध्ये बॉल होता आणि त्यामुळेच पंचांनी लगेच हेरलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. आता चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर केलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक खूप फेम होताना पाहायला मिळतात. शफल होऊन हुक केलं जातं. फॉलिंग स्वीप पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता होत असताना चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळाला. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सुमित म्हात्रे पुढे सरसावेल. चेंडूला फील्ड करेल. कर्णधार पदाची जबाबदारी मात्र नेहमीच सांभाळताना सुमित म्हात्रेला आपण पाहतायत. निल्सन मडवीने जी सुरुवात केली ती सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. म्हणतात ना वेल बिगिनिंग इज हाफ डन. आणि त्याच पद्धतीने सुरुवात आपण पाहू शकता. जशी नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात आतापर्यंत केली निल्सन मडवीने. ग्रेट बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला शफल झाले. मनगडाचा चांगला वापर केलाय आणि 70-70 स्पोर्टच्या कटआउट्सला सन्मान देत असताना की ही चांगली स्पर्धा आहे, तुमची चांगली संकल्पना आहे. क्या बात आहे. क्लास दाखवलाय यावेळेला रोहित पाटीलने. आक्रमकता दाखवली या बॉलवर. पहिल्या षटकात दमखम दाखवणारी बॅटिंग पाहायला मिळते. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय सापाट. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सातपाटी. एका साईडला आपण पाहू शकाल. सुरुवात तर अतिशय दमदार आणि शानदार पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरने चांगली बॅटिंग करत असताना एका साईडला निल्सनने जी सुरुवात केली कोणताही दबाव न टाकता वीरू बाबरे थोडासा महाग ठरला. एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेले. चांगली सुरुवात आहे. सुमित म्हात्रे. पहिलं षटक मात्र यावेळेला अल्पेश गायकवाड दर्शवतायत किती मिनिटात फेकलं गेलं. 4 मिनिटात पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं.
11-3 बरोबर बॉल डिलिव्हर झाला होता. 11-7 पहिल्या षटकाची सांगता होते. सुमित म्हात्रे अप्रतिम चांगला फटका आहे. या वेळेला फिल्डरला क्रॉस केलं आणि सरळ बॉल निघून चाललाय लॉंग ऑन कडे. वी फॅक्टर मध्ये खेळतायत सध्या तरी निल्सन मडवी इज ऑन अ फायर. ग्रेट बॅटिंग, टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट 4 रन. या चौकाराणी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा. चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते निल्सन मडवीच्या बॅटमधून. धावांचा वेग वाढलाय. 2 षटकं ही पॉवर प्लेची पाहायला मिळतात आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होत असताना सध्या गोलंदाजावर दबाव वाढवताना निल्सन मडवीला आपण पाहू शकतायत. ऑफ साईडला अप्रतिम, ऑन द राईज, ऑन दी अप. क्या बात आहे निल्सन, वाह काय बॅटिंग सुरू आहे. चौकारांचा बेताज. ग्राउंड स्ट्रोक कसे खेळावेत, प्लेन मैदानात, सपाटीकरण मैदानात कसं मात्र यावेळेला तंत्रशुद्ध फटक्यांचा अवलंब करावा. टेक्निकली साऊंड, सुपर बॅटिंग, अतिशय चांगला क्लास दाखवलाय. या चौकाराणी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25 धावा. 4 चौकार आतापर्यंत निल्सन मडवीच्या बॅटमधून. 5 चौकार आलेत. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. सुमित म्हात्रेवर सुद्धा दबाव, पहिले वीरेंद्र बाबरेवर सुद्धा दबाव वाढवला होता. 2 बॉलवर 2 चौकार आले होते आणि ती सुरुवात पुन्हा एकदा झाले. या बॉलला लेफ्ट केलं गेलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1 रनच्या मदतीने 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कुशाल स्पोर्ट्स श्रीशा सापाड ही टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. सातपाडी संघ एका साईडला पालघर जिल्ह्यामधून हा संघ बिलॉंग करणारा. बॅटची एज, पाठीमागे बॉल निघून जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. चांगले प्रयत्न केले होते. कधी कधी अशी जोखीम पत्करावी लागते कारण एक चांगला सेट फलंदाज असेल तर तो फलंदाज बाद झाल्यानंतर मोमेंट शिफ्ट होते, धावांचा वेग कमी होतो आणि त्यामुळे कदाचित ही फिकी केली असावी की या फलंदाजावर लक्ष केंद्रित केलंय. ही जोडी ब्रेक होईल का, त्यामुळे सुमित म्हात्रे वारंवार प्रयत्न चांगले करतायत परंतु निल्सन मडवीच्या बॅटमधून त्या रडारमध्ये बॉल येतात आणि त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं जातं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पुन्हा एकदा गॅप शोधलाय. वा क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना शानदार फलंदाजी निल्सन मडवीच्या बॅटमधून. चौकारांचा बेताज. ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉटम हँडचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉल मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. नेत्रदीपक भट फलंदाजी. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते परंतु बॅट फिरवण्याची शैली, त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फुटवर्क चांगला आहे. महत्वाची गोष्ट तुमचा फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन, टाइमिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळताय आणि त्यामधला निल्सन मडवीला आपण पाहतायत. 6 चौकार आलेत तब्बल. 277 चा स्ट्राईक रेट. वा सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या 30. ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहेत, 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. चांगली फेकी होते आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 31 धावा. स्वतःच्या वैयक्तिक 26 धावांवर खेळी करत असताना पाहायला मिळतो निल्सन मडवी. सुमित म्हात्रे स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता विकेट आणि फक्त विकेट, कारण ऑलरेडी धावा निल्सन मडवीच्या बॅटमधून 26 आलेत. 4 वर खेळी करत असताना पाहायला मिळतोय रोहित पाटील. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, चांगली थिंकिंग वापरली. तुमचा अप्रोच इंटेंट खूप महत्वाचा भाग असतो. क्रिकेटच्या मैदानात जर तुम्ही अगोदरच मनाने खचलेले असतील तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे मनाला उभारी द्या. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 15.50च्या करंट रन रेटने 31 वर जाऊन पोहोचले गेले. कुशाल स्पोर्ट्स श्रीशा सापड या टीमची चांगली स्थिती आहे. 2 षटकं पॉवर प्लेची होती. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 17 धावा वीरू बाबरेच्या गोलंदाजीवर. सुमित म्हात्रे 14 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. निल्सन मडवी
2 षटकं 10 मिनिटांचा तुम्ही कालावधी घेतलाय. पुन्हा एकदा टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि पुन्हा एकदा ती मात्र टीम मीटिंग घेतल्यानंतर आता विकेटच्या शोधामध्ये असतील. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले ग्रामीण क्रिकेटला चालना देण्यासाठी. आणि इथून तुमचा प्रवास ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये कशा पद्धतीने होईल त्यासाठी क्वालिफायरच्या मॅचेस या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची गरज आहे. ती मेहनत, ती जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी तुम्हाला ग्रामीण क्रिकेट आज डेव्हलप का होतंय तर त्यांची मेहनत आहे, परिश्रम. चांगला फटका तर नाही आहे मात्र या वेळेला चुकी केले सुमित मात्रेने. चुकी जरूर केली. विकेट मिळेल का तर नाही. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. कॅचेस विन द मॅचेस. तेवढे 100% एफर्ट पाहायला मिळाले नाही. झुकले नव्हते. कदाचित पाठीमागून स्टार्ट घेतली नव्हती आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. ऐन वेळेला ते मुवमेंट करता आली नाही आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील. आणि निल्सन मडवी सारख्या एक सेट फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय तर येणारे बॉलवर कर्दनकाळ असेल. लो फुलटॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत पडिश लॉंग ऑफ कडे. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 34 धावा, 34 रन्स. डॉट बॉलचे पर्सेंटेज फार कमी आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर 2 ते 3% डॉट बॉलचे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जे स्ट्रोक आलेत वॅगनविल आपण पाहिलं तर निल्सन मडवीने जे स्ट्रोक खेळलेत ते अफलातून पाहायला मिळतात. कधी ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज खेळलं गेलं, ऑन ड्राईव्ह खेळलं गेलं. त्यानंतर आपण पाहिलं तर एक फटका आपण पाहिला होता टिप मिड विकेटला ऑफ साईडला. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. रोहित पाटीलचं मी कौतुक करेन कारण रोहितला माहिती आहे की निल्सन मडवी आपला पार्टनर चांगली बॅटिंग करतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक इनकडे आणणं, त्याची विस्फोटक फलंदाजी पाहणं हे मला आवडेल. आणि त्यामुळे रोहित पाटील तेच काम करत असताना पाहायला मिळतो. कधी संयम बाळगावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तर म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम. या वेळेला हॅमर केले या बॉलला ऑन साईडला नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर निल्सन एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना समाधान व्यक्त करतोय. एकच धावेवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 36 धावा, 36 रन. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. वीरू बाबरे या षटकात धावा कमी देतोय. कमबॅक केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी आपल्या करिअरमध्ये फार महत्त्वाच्या असतात. चांगला बॉल आणि कमबॅक करत असताना दांडी गुल केले. फर्निचर डिस्ट्रॉयड करत असताना वीरू बाबरे चांगला बॉल डिलिव्हर केला. रोहित पाटील अगोदर शफल झाले होते. अगदी निशाणा साधला आणि यष्टांचा वेध घेणारा बॉल क्लीन बोल्डच्या माध्यमातून रोहित पाटीलला परतावा लागेल. आणि पहिला धक्का कुशाल स्पोर्ट्स श्रीशा सापड या टीमला पहिला धक्का बसतोय 36 या धावसंख्येवर. 36 ला 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. रोशन घोडे यांना आपण पाहतायत मंद मंद पावलांनी 64 नंबरची जर्सी परिधान करणारा निल्सन मडवी. एका साईडला या षटकानंतर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. ड्रिंक्स ब्रेक टाइमर स्टॉप केला जाईल. वेळ फार महत्त्वाची असते या क्रिकेटच्या खेळामध्ये. जरी 6 मॅचेस असल्या तरी शुभम नाईक यांना माहिती आहे की वेळ किती महत्त्वाची आहे. आणि जेव्हा तुम्ही 70-70 स्पोर्ट्सच्या प्रत्येक स्पर्धा तुम्ही खेळता तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन काय असतं हे आपण सातत्याने पाहिलंय. तारिफबाई यांनी नेहमीच वेळेच्या बाबतीमध्ये मॅनेजमेंट चांगलं पाहायला मिळतं. खेळाडूंना ती शिस्त लागावी. त्यामुळे 70-70च्या स्पर्धा आपण पाहिल्या तर प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी खूप तरसत असतो की आम्हाला इथे संधी मिळावी. कारण तुमचं क्वालिटी क्रिकेट हे स्पष्टपणे धमाका क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. मार्चमध्ये मात्र धमाका आपल्याला याच मैदानात ग्रामीण धमाका बिग बॅश ग्रामीण क्रिकेटला मिळालेली एक प्रतिभा आपण पाहत आहेत. प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये
बोलबाला फक्त आणि फक्त ग्रामीण धमाका बिग बॅश कधी येणार. पुन्हा एकदा बॉलर तयार. वीरू बाबरे. स्विचिटचा फटका स्वतःला स्विच केलाय. चांगला फटका खेळलाय परंतु इथे चांगली तेवढीच फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेत. चांगली फिल्डिंगचा दर्जा चिरागला आपण पाहतायत. चांगली फिल्डिंग. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. 3 षटकांचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकणार आहोत. 38 धावा झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. पाण्याची व्यवस्था 12वे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये करावी. 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड आणि 15 मिनिटात तुम्ही 3 षटका हाताळलेत. त्यामुळे आता 2 षटकं ही तुम्हाला 10 मिनिटात हाताळायचीच आहेत. नो एक्सक्यूज. तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 38 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा सध्या खेळ आपण पाहिलात झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतर एक स्ट्रॅटेजी आखली गेली. कुशाल स्पोर्ट्स श्रीशा सापाड या टीमची 38ला 1. अजून 3 षटकांचा खेळ शेष राहिला. या 3 षटकांमध्ये काय रणनीती असेल याकडे लक्ष. सुमित म्हात्रे पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. निल्सन मडवी सध्या तरी आपण पाहतायत चांगली बॅटिंग करत असताना एका साईडला डाव सांभाळलाय. स्वतःला सावरत असताना आधार देत असताना संघाला सपाट टीमचा एक भरवशाचा फलंदाज, भरवशाचा पॅकेज. ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि चांगला झेल टिपलाय. भावेश सुर्वे. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद निल्सन मडवी. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. भावेश सुर्वे एक आक्रमकतेचा खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा खूप चतुराईने फलंदाजी करत असतो. निल्सन मडवी यावेळेला बाद होत असताना आपण पाहतायत. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फसले. बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. तेवढं टायमिंग साध्य झालं नाही आणि अखेरकार सुमित म्हात्रेने दुसऱ्या षटकात 14 धावा दिल्यानंतर कमबॅक कसं करावं हे जाणलंय. संयम हा फार महत्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. ते संयमाने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. आत्मविश्वास आणि धीर. धीर हा शब्द असा आहे ना की तो आपल्याला जवळचा मित्र असतो. त्यामुळे सबर का फल मिठा होत आहे असं म्हटलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 38 रन. 38 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु इथून फिल्डर पुढे येण्याच्या अगोदरच बॉल जमिनीवर आदळला आणि पाहता पाहता सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 39 धावा. हर्षल मडवी सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 1 रन त्याच्या बॅटमधून आले. एक रन फार महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. ॲज अ लिटल ॲज अ मिकल. थेंबे थेंबे तळीसाचे असं म्हटलं जातं आणि एक रनसाठी हा संघर्ष या क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला करावा लागतो. कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. त्या संघर्षातून कसं निखरायचं, कसं पुढे जायचं हे आपल्या सर्वांच्या हातामध्ये असतं. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु क्रिकेटमध्ये सकारात्मक दृष्टिकोन जर तुम्ही बाळगलात तर नेहमीच पुढे
एक पाऊल पुढे असतं. सुमित मात्रे सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 39 ला 2. कुशाल स्पोर्ट्स श्रीशा सापाड. यावेळेला अप्रतिम स्कूप केलंय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, वेगेचा फायदा उचलला. रोशन घोडीच्या बॅटमधून अप्रतिम इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतो. 4 रन. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते योग्य आहे आणि तेच केलं आतापर्यंत रोशनने. फक्त वेगेचा फायदा उचलला आणि फक्त मोमेंट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. चेंडूला येऊन दिलं आणि त्या मेरिटवर खेळत असताना चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 रन. दबाव थोडासा होता, त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो या बॉलवर त्याने प्रत्युत्तर दिलं. ऑन साइडला स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, खिचून मारले या बॉलला. 1 बाउन्स 4 रन. खूप चांगला फटका होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीये. 2 बॉल आपण सातत्याने पाहिले. चौकारात परावर्तित करणारा फलंदाज रोशन घोडेच्या बॅटमधून लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. संघाची स्थिती जाणतो, कोणत्या बॉलवर कसं खेळायचंय, कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचंय आणि कोणत्या बॉलवर कसं शॉट सिलेक्शन करायचंय, या संपूर्ण गोष्टींचं ज्ञान रोशन घोडे यावेळेला दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47. 4 बॉलचा खेळ झालाय. सुमित म्हात्रे 4थं षटक. सर बॅटचा वापर केला फॉलो थ्रू मध्ये. चेंडूला स्टॉप केलं, अंडरआर्म फेकी केली जाते परंतु स्टंप्स पासून थोडेसे वंचित राहिलेत आणि हा ना करता करता 1 रन कंप्लीट केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्मार्ट सिंगल याला म्हणतात. दोन्ही फलंदाजांमधलं चांगलं बॉन्डिंग, विश्वास, आत्मविश्वास, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला हर्षल आणि रोशन मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील. आपण पाहताय सापाड वर्सेस सातपाटी या 2 टीम मध्ये दुसरा सामना आजच्या दिवसातील. या वेळेला अप्रतिम चांगला फटका, पिकअप शॉट आहे. सरळ बॉलला मात्र या वेळेला खेळून काढलंय आणि भावेश सुर्वे जे रॅलिंग आहे ते मात्र तो षटकार आहे, त्यामुळे इथे विकेट डाऊन. चांगला झेल टिपला होता. कंट्रोल अप्रतिम पाहायला मिळालं. नियंत्रण पद्धतीचा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. या आपण पंचांचा सिग्नल येतोय, या आपण चेक करूया. रेलिंग जी आहे ती मात्र आपण बॅरिगेट्स पाहतायत, तो षटकार आहे. OUT आउट. हर्षल मडवीला सुद्धा माहिती होतं की बाद आहे, परंतु पंचांनी जोखीम पत्करली नाही आणि त्यामुळे शशी साटम सर आणि सुभाष पाटील सर सांगतायत की यस विकेट डाऊन. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांसाठी वेळ घेतलेला आहे. अल्पेश गायकवाड यावेळेला दर्शवतील. चार षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. शेवटचे 2 ओव्हरचे खेळ शिल्लक राहिलाय. अगदी सुंदर बॅरिगेट्स आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळे कटआउट्स आपण पाहू शकाल. ग्रामीण धमाका बिग बॅश टॅगलाईन 2026 ची आपण पाहतायत. मार्च मध्ये ती स्पर्धा वरुणेश पाटील साहेब कोणगावचं एक अनमोल रत्न आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एकवीस मिनिटांचा वेळ घेतला म्हणजे 4 मिनिटात तुम्हाला हे षटक फेकायचंय. चांगला बॉल होता, या वेळेला मात्र फॉलो केले. या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार. रोशनच्या बॅटमधून आक्रमकतेचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने खेळायचं हे जाणणारा फलंदाज, परिपक्वतेचा ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग.
या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 धावा. चांगली रणनीती आखली गेले. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुम्हाला ठाऊक असायला हवं की कोणत्या षटकामध्ये आपल्याला टार्गेट करायचंय, संघाची स्थिती काय आहे. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता. सिच्युएशन नुसार जो खेळाडू खेळतो तो मोठा होतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 वर जाऊन पोहोचली गेले 52. आणि म्हणतात ना, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल षटकार चौकारासाठी बनलेला नाहीये. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. मिस्टर अंश म्हात्रे. सातपाटी गाव हे म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं एक मोठं गाव आहे आणि क्रिकेट प्रेमी गाव म्हणून ज्या गावाला ओळखलं जातं. आणि कल्पना सुद्धा आणि तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही की सातपाटी गावामध्ये 68 संघ आहेत एकाच गावात. कोणी विचार सुद्धा करू शकणार नाही, परंतु हे सत्य आहे. 68 टीम खेळतात. यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय आणि सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. चांगला फटका होता आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलंय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा झन्नाटेदार षटकार येतोय रोशन घोडीच्या बॅटमधून. रोशन इज ऑन अ फायर. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. या षटकाराने संघाची धावसंख्या झटपट जाऊन पोहोचते 58 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. 5वं षटक प्रारंभ आहे प्रगतीपथावर. अंश मात्रेचा खरपूस समाचार घेतला. या बॉलवर लो फुल टॉस बॉल होता. कधी कधी विकेट सुद्धा मिळते या बॉलवर, परंतु चांगला फटका खेळला आणि षटकार आला. या वेळेला स्टेप आउट झाले. वाह, काय फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. रोशन नावाचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. फक्त स्टेप आउट झाले आणि चेंडूला या वेळेला फेकून दिलं अगदी समालोचन कक्षेच्या छतावर. इनटू द स्टँड. सुपर ब्रिलियंट बॅटिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 64. 64 धावा. पण टायमिंग चांगलं होतं, फुटवर्क चांगला आहे आणि तुमचं जर युजेस फुटवर्क चांगलं असेल तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. ते फुटवर्क या वेळेला जरूर रोशनचं पाहायला मिळतं. जरी धट्टाकट्टा असला तरी सुद्धा मात्र टायमिंगचा खूप प्रॉपरली उपयोग करत असताना असं नाहीये की ताकदीच्या जोरावर तो खेळतोय. टायमिंग प्रॉपरली त्याच्याकडे आहे. सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 64. 64 धावा. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4. विचार विनिमय करण्यास भाग पाडलंय अंश मात्रेला आणि सातपाडीच्या फिल्डरला. यावेळेला स्विचिटचा फटका अगदी नेत्रदीपक. क्या बात आहे रोशन घोडे. वाह, काय बॅटिंग सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मात्र स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिले. आतापर्यंत विविध भात्यातील मात्र फटके पाहायला मिळत आहेत. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम. गोलंदाजाला फक्त आणि फक्त आता विचार विनिमय करावा लागतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 68. 68 धावा. बॉल फेकून झाले ते 5. 2 षटकार आल्यानंतर त्यानंतर एक चौकार. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला रोशन घोडेला आपण पाहतायत. ग्रेट बॅटिंग. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. शफल झाले. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. फिल्डिंग चांगली राहिली त्या ठिकाणी. भावेश म्हात्रेला आपण पाहतायत. फेकी येईपर्यंत डेफिनेटली एकच रन मिळेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत रोशन घोडीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 64 त्याचा लकी आकडा. त्या 64च या आकड्यावर त्यांनी चौकार ठोकला आणि 68 पर्यंत मजल मारली आणि त्यानंतर 1 रन ऍड होते. 69 धावा. 5 षटकांच्या समाप्ती अखेर बरोबर तुम्ही ती 25 मिनिटे यूज केली, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 5 षटकांच्या समाप्ती अखेर कुशाल स्पोर्ट्स शीशा 11 सापा टीम मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. दहा बॉलमध्ये 32 रन. रोशन घोडीच्या बॅटमधून अगोदर सुरुवात चांगली केली निल्सन मडवीने. त्यानंतर थोडा वेळ रोहित पाटीलने त्याला सुरेख साथ दिली. हेच तुमचं क्रिकेट अफलातून असतं जेव्हा तुम्ही टीम वर्क चांगली करता. कारण एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपली भूमिका काय आहे. त्या म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि त्या सध्या तरी टाळ्या वाजतायत त्या सापाट टीमच्या फलंदाजांना. टाळ्यांचा कडकडाट होत असताना उत्स्फूर्त दिला जातोय. कारण आपल्या गावाच्या नावासाठी जेव्हा जर्सी आपण परिधान करतो एक वेगळाच अभिमान असतो. कारण ज्या गावातून आपण लहानाचा मोठा होतो
त्या गावाला कधीच आयुष्यात विसरायचं नसतं हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून आज ग्रामीण क्रिकेट का पुढे चाललंय तर एकी खूप महत्त्वाची असते, युनिटी. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच असतं की तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग पाहिजे, मतभेद नको, राजकारण तर बिलकुलच नको. जर राजकारण आलं तिथं मात्र विनाश झाला क्रिकेटचं, हे आपण सातत्याने पाहिलंय. अप्रतिम इनसाइड आउट जागा बनवली, या बॉलला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलंय. दुहेरीवर सुद्धा मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत रोशन महत्व देतोय, पंचांकडे अपील केले, थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया, धाव कंप्लीट झाले का की बॅट ग्राउंडिंग झाले की नाही, या सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील आमच्या दोन पंचांच्या माध्यमातून. सध्या डिसिजन पेंडिंग. सिंगल डबलला सुद्धा महत्व दिलंय. क्रिकेटचा खेळच असा आहे की षटकार चौकार तर इथंच राहणार, परंतु सिंगल डबल जेव्हा 6 बॉल 6, 6 बॉल 2, 6 बॉल 3, 1 बॉल 1, तेव्हा क्रिकेटचं महत्व असतं की सिंगल डबल. आणि सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे, या बेसिकला जरा सुद्धा विसरून चालत नाही. आणि ते आता रोशन सध्या तरी करताना पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत रोशन घोडेने खेळले. सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या सध्या तरी आपण पाहता डिसिजन पेंडिंग. हीच तुमची परीक्षा आहे क्वालिफायरच्या मॅच मध्ये. इथून तुमची सुरुवात, शून्यातून सुरुवात निर्माण करावी लागते. आणि म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा असते ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नसते. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष सध्या तरी आपण पाहतायत सापाड आणि सातपाटीमध्ये आहे. चेंडू आणि फळी यांचं द्वंद्व युद्ध रंगताना पाहायला मिळतं. डिसिजन पेंडिंग, कारण ह्या क्रुशल मुवमेंट असतात, अशा वेळेला मात्र खूप वेळ घेतला जातो. आणि टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा हा मात्र दोन्ही संघाला मिळतो. समान न्याय मिळाला पाहिजे. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27-28 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा मात्र पंचांकडून काही चुका होत असतात. आणि ती हेडलाईन्स महाराष्ट्र टाइम्स म्हणा वेगवेगळ्या वृत्तपत्रात येत असते. तर इथे नॉर्मल क्रिकेट आहे, म्हणून पंचांना सुद्धा कधी कधी आपण ॲडजस्टमेंट करणं, अर्थातच त्यांचा आदर करणं. आणि मी तर म्हणेन, जेव्हा LBW जेव्हा विकेट जातात ना, बरोबर प्लम्प असतात, त्या विकेट्स गेल्यानंतर त्याची व्हिडिओ तुम्ही आपल्या ग्रुपवर पाठवा. मग पंचांना तो आदर सन्मान डेफिनेटली मिळेल. परंतु जेव्हा चुका होतात ना, त्या व्हिडिओ लगेच व्हायरल होतात, हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून पंच हे सुद्धा एक माणूसच आहेत. हे आपण ग्रामीण क्रिकेटला आपण सातत्याने पाहिलंय की आदर सन्मान दिला जातो. सध्या डिसिजन पेंडिंग सुभाष पाटील सर आणि शशी साटम सर यांना आपण पाहतायत 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. OUT आउट. रोशन घोडेला परतावं लागेल. इथे बॅट ग्राउंडिंग झाली नसेल आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. चांगला थ्रो केला होता. आमचे 12th मॅन त्याची माहिती देत आहेत. दिशांत म्हात्रेला आपण पाहतायत. चांगली फिल्डिंग. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये येईन व्हा. टॉमिन धमाका बिग बॅश क्वालिफायर्स मॅच. सध्या रन्स झालेले आहेत ते आपण पाहिल्यात तर अल्पेश यावेळेला दर्शवतायत. 70 धावा झालेत. प्रेम पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोशनने चांगला खेळ केला. त्याच्या बॅटमधून धावांचा वेग जर आपण पाहिला तर 11 बॉलमध्ये 33 रन, 300चा स्ट्राईक रेट, 4 चौकार, 2 षटकार. व्हॉट अ इनिंग. आउटस्टँडिंग. टाळ्यांचा कडकडाट करणारी ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते. कुशाल स्पोर्ट्स, श्रीशा 11 सापाड या टीमचा भरोशाचा पॅकेज रोशन घोडेला आपण पाहिलं. आणि त्यामुळेच निरंजन सावंत यांना थोडीशी शंका उद्भवली की पोचलेत की नाही. त्यांनी लगेच थर्ड अंपायर रेफर केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. मनीष आपल्या बॉलिंग मार्कवर. अगोदर नांदकर टीम जबरदस्त खेळ साकारला. अक्षय थेटे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सध्या तो फॉर्मामध्ये आहे. सातत्य तुमची खूप महत्वाची बाब असते आणि ते सातत्य आपल्याला पाहायला मिळतं. कन्सिस्टन्सी. डेड बॉल. चांगला फटका, नियंत्रणबद्ध फटका पाहायला मिळतो. बॅकफुट पंच केलाय
डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी येता चिराग फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 71 धावा. कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड ही टीम सध्या बॅटिंग करत असताना प्रथम फलंदाजी करताना 2 बॉलच्या समाप्तीनंतर 71 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला खिचून मारण्याचा प्रयत्न होता. एक नंतर मेल मिडॉनचा फिल्डर वीरू बाबरे पुढे सरसावेल. चांगला थ्रो होईल का? मात्र या वेळेला फलंदाजाच्या बरोबर बॅटला जाऊन चेंडू आदळला. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने हर्षल आपल्या सागर पाटील आणि प्रेम पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आपल्या संघाला घेऊन जातोय. तो एकंदरीत 73 या धावसंख्येवर 73 रन. या षटकात धावा कमी आलेत. मनीषचं मी कौतुक करेन. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची क्रिकेटच्या मैदानात कृती फार महत्त्वाची असते. या 2 धावेने संघाची धावसंख्या 73 आणि तीच मनीष आतापर्यंत सध्या गोलंदाजी करतोय. हा बॉल या वेळेला ऑन साईडला पुल केलंय. फिल्डर आहेत आणि इथून मात्र कॅच ड्रॉफ्ट होत असताना झेल तर सुटला. फलंदाज सुद्धा या ठिकाणी बचावात्मक स्थितीमध्ये निर्माण आणि त्यानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. 3 गोष्टी एकाच क्षणाला घडताना पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 77 धावा झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. 77 ऑन दी बोर्ड. 1983 मध्ये वर्ल्ड कप का आला? विवेन रिचर्ड सरांचा कपिल देव रामलाल निखंज यांनी झेल टिपला म्हणून तो मात्र आपल्याकडे वर्ल्ड कप आला. 2007 श्रीसंतने मात्र झेल टिपला म्हणून तो वर्ल्ड कप आपल्याकडे आला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल टिपला म्हणून तो आपल्याकडे वर्ल्ड कप आला. यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळ आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. वीरू बाबरे चुकी करेल का? नाही. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेच तर मागचा खेळाडू या वेळेला अतिशय हुशार होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 77 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल असेल या 6व्या षटकातील पहिल्या इनिंगचा टार्गेट ठरवणारा. हा बॉल मनीष कसा हाताळेल त्यासाठी नवीन फलंदाज त्याचं प्रत्युत्तर देईल. मनीष मडवी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या ग्रामस्थांनी खरंच हे मैदान खूप चांगलं मेंटेन केलंय. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलात तर मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला बिलकुल अशी ओपन मैदानात दिसणार नाहीत. मोठमोठ्या स्पर्धा होतात तिथे डिक्लेरेशन झोन पाहायला मिळतात. परंतु कोणगावच्या ग्रामस्थांना खरोखरच मानाचा सलाम असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 77 धावा. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. मनीष मडवी आपल्या बॉलिंग मार्कवर. मनीष गोलंदाजी मार्कवर आहे आणि मनीष मडवी सध्या फलंदाजी स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग स्टान्स लेफ्ट हँड बॅटर. शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. बॅटची इनसाइड एज. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 78 धावा. 79 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवले गेले. गेल्या मॅच मध्ये 90चं टार्गेट पाहायला मिळालं होतं. नानकर टीमने गावदेवी साई या टीम समोर लक्ष ठेवलं होतं. ते पूर्ण करता आलं नाही आणि या मॅच मध्ये 78 धावा झालेत. 79 धावांचं लक्ष्य 7 पटी या टीम समोर आपण पाहू शकतायत. भूपेश कराळी यांना आपण पाहताय. 70-70 लाईव्हची संपूर्ण टीम हँडल करत असताना पाहायला मिळत आहेत. तर 79 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल, 7 पाटीचे बॅटर कसे प्रत्युत्तर देतील त्याचं धावतं वर्णन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन येतील मनीष बागले यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या 6 षटकांसाठी. तत्पूर्वी धन्यवाद.
हॅलो चेक. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर, तुमचे देखील धन्यवाद, मनपूर्वक आभार आहेत. पालघर भूषण त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. अप्रतिम दर्जेदार समालोचन, अगदी तंत्रशुद्ध समालोचन त्यांचं आपण ऐकलात. लक्ष प्रथमच प्रचंड मोठं लक्ष आहे. 79 धावा करायच्या जिंकण्यासाठी 6 ओव्हरची मॅच आहे. 36 बॉलचा खेळ. 36 बॉलमध्ये पहिले 12 बॉल ते जास्ती महत्वाचे असतील, कारण त्या पहिल्या 12 बॉलवरती आपल्याला तो पॉवर प्ले पाहायला मिळणार आहे. सातपाटी गाव आणि त्या गावाची प्रचंड चर्चा आहे. गावामध्ये अगदी 60हून अधिक टीम्स, ते क्रिकेटचं प्रचंड प्रेम त्या गावामध्ये. समुद्रकिनारी वसलेलं हे गाव आहे. चला बॅटर्स, तुम्हाला विनंती या. सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या सत्राला पूर्वार्धाला इथे सुरुवात होते. 79 धावेचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे प्रत्येक बॉल देखील तेवढंच महत्वाचा आहे. 36 बॉल 79 तुम्हाला करायच्यात, ती सरासरी मेंटेन करावी लागणार. अगदी 13.6 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागणार आहे. पण त्यातील महत्वाचे हे पहिले 12 बॉल असतील, कारण त्या पहिल्या 12 बॉलवरती तो मोमेंटम सेट केला जाईल. पहिला बॉल हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी आतली कडा लागते, त्यानंतर बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. पण मागे ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं तर बॉल कॅरी केला जात नाहीये. थोडासा पुढे टप्पा घेतो आणि त्यामुळे ती कॅच इथे नाही मिळणार आहे, कारण कॅच नव्हतीच करत आणि बॉल अगदी पुढे आला आणि पुढ्यातच टप्पा पडतोय. पहिल्याच बॉलवरती असंही म्हणायला हरकत नाही, हलकंसं ते जीवनदान मिळतंय बॅटरला. पहिलाच बॉल डॉट. हा फुल टॉस बॉल आहे आणि या बॉलवरती देखील फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. आउटफील्ड देखील तेवढीच प्रचंड फास्ट पाहायला मिळते. चांगले एफर्ट्स डीप मध्ये. 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. इट्स अ नो बॉल, कारण वेस्ट साईडच्या वरती हा बॉल होता. चांगला डिसिजन, चांगला कॉल पंचांचा पाहायला मिळाला आपल्याला. फुलटॉसचा बॉल आहे तो देखील अगदी ऑप्शनच्या बाहेरचा होता आणि त्याच दिशेवर खेळण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारे आडव्या बॅटनी क्रॉस बॅटनी खेळले नाहीत, कारण तिथे खेळाडू आहेत. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील खूप चांगली फिल्डिंग, बॉलला शेवटपर्यंत चेस केलाय आणि फक्त 2 धावा मिळतील. हाही बॉल आपण पाहतो तर लक्ष्मच्या प्रचंड बाहेरची पिचिंग आहे. नक्कीच धावा चांगल्या बनल्या आहेत. 13च्या सरासरी त्या समोरच्या टीमला कराव्या लागतील, पण तरी देखील त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करणं, त्या पहिल्या षटकाला आपल्या नावावरती करणं देखील तेवढंच गरजेचं आहे.
पहिली ओव्हर खूप महत्वाची आहे, खूप क्रुशल आहे ती पहिली ओव्हर. मनीष मडवी येतोय पहिल्या ओव्हरला फेकण्यासाठी. पहिला बॉल अप्रतिम हाताला, बॅटची कडा लागली. त्यानंतर सातत्याने ते चुका केल्या जातात. इथे ऑन साइडला शॉट पुल करण्याचा प्रयत्न, डीप लॉंग लेग वरती बॉल ट्रॅव्हल होतोय, सरळ निघून जातोय. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरती बॉल निघालाय चौकारासाठी, येतोय चौकार. चांगली बॅटिंग, दर्जेदार खेळ आणि खरा बॉलही म्हणावं लागेल ना, जी आपण बॉडीवरती अटॅक करतोय, कारण आपण पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय. चला चला, टीम मीटिंग नको आहे. स्टॉपवॉच ही चालू आहे. यस, त्याचबरोबरीने या स्पर्धेचे शिल्पकार खऱ्या अर्थाने ज्यांच्या नेतृत्वाची चर्चा आहे, ज्यांच्या युवा नेतृत्वाची चर्चा आहे, वरुण दादांचं इथे आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या दादा, आपलं देखील आपल्या सकाळच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दादा, आपल्याला वेलकम. प्लीज व्यासपीठावरती या. आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये वरुण दादांच्याही नेतृत्वाची चर्चा राहिली आहे, त्यांच्याही या युवा नेतृत्वाची चर्चा राहिली आहे, त्यांच्या कर्तृत्वाची चर्चा राहिली आहे आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती असलेल्या त्यांच्या प्रचंड प्रेमाची ही चर्चा राहिलेली आहे. या स्पर्धेचे जनक. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा इथे लागते का असा अपील करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. बॉल सरळ जातोय, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग. मनीष देखील एक चांगला कमबॅक केला, अप्रतिम इथे कमबॅक केला. पहिला बॉल डॉट बॉल टाकला, त्यानंतर आपण पाहिलं तर यॉर्करच्या शोधामध्ये बॉल थोडासा निसटला, तो नो बॉल आला, त्यावरती त्या 3 धावा मिळाल्या. त्यानंतर वाईट, मग पुन्हा एकदा बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, चौकार. आता चांगला कमबॅक केलाय. पुढे सर साऊंड, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, व्हाट अ स्ट्रोक. बॉल पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय, आणखी एक चौकार. चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग सुरू आहे. 79 धाब्यांचा पाठलाग आणि त्या पाठलागासाठी आपण मी तेच उल्लेख केलं होतं की पहिले 12 बॉल ते देखील खूप महत्वाचे असेल. त्या पहिल्या 12 बॉलवरती तुम्हाला चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे आणि आतापर्यंत हा खेळ 12 धावा लागल्या धावफलकावरती. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. मनीष कमबॅक करेल की आणखी एक चांगला फटका चिरागच्या बॅटमधून पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटल सुरू आहे. चांगला कॉन्टेस्ट, हलक्या हाताने बॉल फक्त फ्लिक केली आहे, दिशा दाखवण्याचा प्रयत्न डीप मिडविकेटवरती खेळाडू असणार आहे. चांगली फिल्डिंग केली जाते, पण पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगला सेन्सेबल दर्जेदार खेळ, दर्जेदार बॅटिंग सुरू आहे. ती दर्जेदार बॅटिंग करावीच लागणार आहे. लोअर फुलटॉसचा बॉल होता, त्या बॉलवरती अगदी जबरदस्ती कुठल्याही प्रकारे रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण आतापर्यंत त्या धावा मिळाल्या. तुम्हाला ज्या सरासरीने खेळायचं आहे त्या सरासरीने धावा आतापर्यंत आल्यात. 5 बॉलचा खेळ 14 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस पठ्ठ्यात आणि पठ्ठ्याने दिलाय पाठवून बाहेर मैदानाच्या. व्हाट अ स्ट्रोक. मंत्र मुग्ध करणारा हा फटका चिरागच्या बॅटमधून. आणखी एक घनघाती प्रहार आलाय षटकार शेवटच्या बॉलवरती. काय स्ट्रोक खेळलाय. पुढ्यातला बॉल होता, त्या स्लॉट मधला बॉल होता, अंडर द आय बॉल होता, डोळ्याच्या अगदी मधोमध अगदी समोर बॉल आहे. आणि असे बॉल नाही ठेवले जात टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये. असे बॉल ग्रामीण क्रिकेटमध्ये तरी नाही ठेवले जात. या बॉलला ही दिशा दाखवली जाते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्यात 20 धाव फलकावरती.
पहिल्याच ओव्हरमध्ये त्या 20 धावा आल्यात. जे लक्ष प्रचंड मोठं वाटत होतं, अगदी त्या डोंगर एवढं ते लक्ष वाटत होतं, ते लक्ष मात्र आता थोडंसं कमकुवत वाटतंय. का चांगली बॉलिंग करावी लागेल. इथे देखील ऑन साईडला विरकवण्याचा प्रयत्न केला होता. हात पूर्णपणे ओपन झालेले नाहीयेत, हात पूर्णपणे खुललेले नाहीये. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, अलॉंग द ग्राउंडच खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली आणि प्रणित इथे पहिल्याच बॉलवरती नक्कीच तोही चांगले फटके खेळू शकतो याची मातबर शक्ती त्याच्याकडे आहे हे स्पष्ट करणारा हा फटका होता. कारण इथून आता आपण अटॅक करतोय, आता आपण अग्रेसिव्ह खेळतो, आता आपण अग्रेसर आहोत जिंकण्यासाठी, तर मात्र बॅकफुटला येऊन हरकत नाही. आता इथून सगळे फटके खेळावेच लागणार आहेत. आणखी एक पॉवर प्लेची ओव्हर. P2 मध्ये आपण आहोत. इथे देखील बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ऑन रिजन वरती बॉल आहे आणि इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1 2 धावा ऍड केल्या जातील. त्याचबरोबरीने या स्पर्धेचे शिल्पकार संपूर्ण कोणगाव असेल, मग संपूर्ण आता महाराष्ट्र असेल आणि संपूर्ण तालुका असेल, त्यामध्ये दादांच्या या नेतृत्वाची चर्चा आहे, त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमाची चर्चा आहे. वरून दादा आपल्याला विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती इथे या, इथे बसून विराजमान व्हा आणि इथून हा सामना एन्जॉय करायचा आहे. पुढचा बॉल समोर, फुल टॉस आणि फुल टोल बाहेर मैदानाच्या, दिलाय फेकून बॉलला. अशी बॉलिंग करू शकत नाहीयेत. या बॉलवरती योग्य तो स्ट्रोक खेळलाय. जरूर तुमच्याकडे मोठं धावफलक आहे, जरूर तुमच्याकडे 79 धावा आहेत तुमच्या बँकमध्ये, पण त्याची बॅट थांबवत नाहीये. त्यालाही माहिती आहे की इथे महत्वाचं आहे ना, एका दिशेने एखाद्याने अटॅक करत राहणं आणि तो अटॅक सातत्याने करत राहणं, ते आक्रमण सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. 41 धावा लागल्या धावफलकावरती. बिग बॅश ग्रामीण धमाका तुम्ही अनुभवताय. इथे अनेक संघांचं हे स्वप्न आहे, किती मोठी स्पर्धा खेळायची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वा, पिकअप शॉट पिक केलाय, डिस्पॅच करून टाकलाय मिड विकेट सीमेच्या बाहेर. आणखी एक दणदणीत खणखणीत डोळ्याचं पार न फेडणारा वड स्ट्रोक मैदानाच्या बाहेर. आणखी एक आलाय चिरागचा धडाका. काय बॅटिंग करतोय. दर्जा दर्जा आणि फक्त दर्जा पाहायला मिळतो आपल्याला. दर्जेदार बॅटिंग. आणखी एक षटकार. 79 धावेंचं लक्ष आणि जणू काय अशी बॅटिंग करत राहिले तर 1-2 षटक ठेवून हे लक्ष पार होत आहे की काय. चिराग पाकधरे बॅटिंग ट्रॅक वरती आहे आणि बॅटिंग अप्रतिम करतोय. पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये जसा तो आलाय, तो आल्यावरती त्याच्याकडे एकच अस्त्र आहे आणि ते अस्त्र अटॅक आहे. तो आक्रमण करायला जाणतो, त्याला फक्त मोठे फटके खेळता येतात आणि त्या खेळावरती त्याला अभिमान आहे. आणि आता सध्या तरी संपूर्ण आपल्या गावाला अभिमान वाटेल अशी बॅटिंग करतोय चिराग. अप्रतिम बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग केली जाते. हा बॉल स्लोअर वनचा वापर केला होता. इथे देखील चांगला स्ट्रोक पण मिसफिल्डिंग होते. अशा मिसफिल्डिंग करून चालणार नाहीये. बॉल अलॉंग द ग्राउंड. पुन्हा एकदा घास के गाल इनको चीरते हुए गेंद सीधा सीमा रेखा बाहेर. अजून एक चौकार. बॉल थांबायचं नाव घेत नाहीये आणि बॅटर चिरागही थांबायचं नाव घेत नाहीये. 50 अप. 51 धावा लागल्या धावफलकावरती. काय बॅटिंग सुरू आहे, अप्रतिम दर्जेदार बॅटिंग सुरू आहे. हॅलो चेक. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर समोरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागत असताना ती सिंगल मिळते. चला 12th मॅन आपल्याला विनंती आहे. 18 बॉलचा खेळ झालाय. 52 धावा लागल्या धावफलकावरती. नांदगाव टीम आपल्याला विनंती आहे, कॅप्टन आपण या, यानंतर विनर विनरची मॅच होईल. दोन्ही टीम्स, ही जी टीम आता सध्या तरी खेळत आहे, या दोन्ही टीम्स मधून एक विजेती टीम आणि त्याचबरोबर टीम नांदगाव. काय खेळ केला त्यांनी, अगदी डॉमिनेशन करत असताना तो पहिला सामना जिंकलाय. पण आता इथून आव्हान त्यांच्या समोरही कठीण असणार आहे. तर कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती टॉस लगेच केला जाईल आणि पूर्ण टीम तुम्हालाही विनंती आहे, तुम्ही देखील रेडी राहा, सज्ज राहा. 52 52 धावा लागल्या धावफलकावरती. फक्त 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरचा
18 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या 18 बॉलवरती तब्बल 52 धावा झाल्यात. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यावरती तुम्हाला जिंकण्यासाठी 27 करायच्यात आणि त्या कशा केल्या जातील, कशाप्रमाणे त्या 27 धावा या उभारल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. इथून कमबॅक करावा लागेल. रोहित आला आणि आल्यावरती पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल एक्समच्या बाहेर. फुल टॉस, फुल टोल, आणखी एक तडाखा येतोय. सागर म्हणतोय हा सामना संपवायचा, लवकर संपवायचा आहे. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर, षटकार येतोय, जातोय कसा तर अगदी झटपट पटापट जातोय. आला आणखी एक षटकार. काय बॅटिंग सुरू आहे, दर्जेदार बॅटिंग सुरू आहे. मंत्रमुग्ध करून देणारी बॅटिंग आहे. 58 धावा टीमच्या, 42 तास चिरागच्या आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला फक्त फ्लिक केला, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, सिंगल वसूल केली आहे. 59 धावा लागल्या धावफलक्यावरती. जिंकण्यासाठी समीकरण प्रत्येक बॉलवरती चेंज होत आहे, प्रत्येक बॉलवरती बदललं जात आहे. 16 मध्ये आता 20 धावेची आवश्यकता आहे. समोरून प्रणितनी लाजवाब साथ दिली आहे. प्रणितनी अप्रतिम खेळ खेळलाय. त्याने देखील तो अँकर रोल तो देखील व्यवस्थित खेळलाय. त्याच्याही पायात बॉल आला की त्यानेही ती हिटिंग केली आहे. फक्त अटॅक कशाला म्हणतात ते संपूर्ण टीमनी, चिराग आणि प्रणितनी दाखवलाय. पुढच्या बॉल समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्रचंड मिळत आहे. बॉलच्या खाली खेळाडू, हात अगदी आलाय बॉलच्या खाली. चांगली कॅच, विकेटचं पतन, विकेट जात आहे. प्रणितही अगदी स्वतःच्या त्या मोहाला आवरू शकलेला नाहीये. मोहात पडणारी ही बॉलिंग केली जात होती. अगदी एक स्लोवर वनचा वापर केला, फिंगरचा रोल करण्याचा प्रयत्न केला होता, पुढ्यात बॉल डिलिव्हर केला, पण त्या बॉलवरती ते वेग कमी केलं होतं, ती गती कमी केली होती. हार मानून चालत नाही ना. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्हाला शेवटपर्यंत झुंज देणं, फाईट देणं, लढा देणं ते खूप गरजेचं आहे. हार मानून कसं चालेल, कारण तुम्ही जेव्हा खेळता आणि तुम्ही जेव्हा विशेषतः म्हणजे ग्रामीणचं क्रिकेट खेळता तेव्हा तुम्ही त्या नावासाठी, त्या गावासाठी, त्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढत असता. मग ते गावकरी देखील बघतात ना त्या टीव्ही स्क्रीनवरती. आजकाल तर प्रसिद्ध झाल्यात, छोट्या स्क्रीनवरती नाही बघत, मोठ्या टीव्हीच्या स्क्रीनवरती मॅचेस लावले जातात आणि त्या मॅचेस जेव्हा 70 वाहिनी ही तुमच्या समोर घेऊन येते तेव्हा एवढं चांगलं टेलिकास्ट पाहत असताना संपूर्ण तुमचं घर बघत असतं. मग त्यावेळी तुमची फाईट महत्वाची आहे, तुम्ही दिलेली लढा महत्वाची आहे, तुम्ही केलेली लढाई महत्वाची आहे. हारणं जिंकणं तुमच्या हातात नाही आहे, तुमचे प्रयत्न तुमच्या हातात आहेत. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. परमेश्वराची प्राप्ती हवी असेल तर प्रयत्न चांगले असणं गरजेचे आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमी चांगला खेळ करत राहावा लागणार आहे. पुढचा बॉल जागा बनवून शपलवून खेळण्याचा प्रयत्न. ही कमबॅकची ओव्हर आहे का? इथे ती कमबॅकची चाहूल नक्कीच दिसते का टीमला, कारण चांगली गोलंदाजी करतोय. रोहित पाटील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. रोहितनी पहिल्याच बॉलवरती ती चूक केली होती. पहिला बॉल अगदी तो लेग स्टंप वरती, ज्युसी फुल टॉस, त्यावरती चिराग तुटून पडला, त्यांनी अटॅक केला, पण त्यानंतर सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र रोहित पाटीलही म्हणतोय थांबा थोडस, आम्ही लढायला आलोय, आम्ही चांगला खेळ करायला आलोय. हलक्या हाताने बॉलला फक्त चिप केलाय. मिडॉन वरती खेळाडू आहे, सिंगल मी इथे, सिंगल डबलच्या साईने धावफलकी आता पुढे जात आहे. चिराग पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. समीकरणाचा विचार केला तर 13 बॉलवरती जिंकण्यासाठी अजूनही 19 धावेची आवश्यकता आहे. 13 मध्ये 19 हव्यात. सहज, सोपं आणि सरळ तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये काही मिळत नाहीये. त्यातील जेव्हा तुम्ही बिग बॅश ग्रामीण धमाका सारखी मोठी स्पर्धा खेळताना इथे सहजतेने काही मिळत नाही. इथे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक रनसाठी, प्रत्येक धावसाठी, प्रत्येक स्ट्रोकसाठी तुम्हाला लढावं लागतं, फाईट करावी लागते. चिराग करतोय. 16 वरती 43 त्याचे वैयक्तिक केलेत. पुढचा बॉल समोर, टायमिंग चुकलंय का? बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता, कॅच मिळेल का? ही कॅच आहे की ही मॅच आहे? ही कमबॅक आहे? हाच तर तो कमबॅक आहे. याचीच तर संपूर्ण सापट संघ वाट पाहत होता. त्यांना माहित आहे मॅच कधी फिरकी घेऊ शकते, कलाटणी घेऊ शकते आणि मॅचला कलाटणी देणारा षटक सध्या तरी रोहित पाटील फेकतोय. गुड बॉलिंग, चांगला कमबॅक. चिरागचा खेळ अप्रतिम राहिला. चिरागनी अगदी
252च्या सरासरीनी स्ट्राईक रेटनी 17 बॉलवरती 43 धावा केला. जोपर्यंत चिराग मैदानाच्या आतमध्ये होता 79 धावा 4 ओव्हरमध्ये संपवेल असं वाटत होतं, पण सध्या तो मैदानाच्या बाहेर चालला आणि सामना थोडाफार डोलामान परिस्थितीमध्ये कमबॅक होतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक हा केला जातोय, पण चिरागची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 17 बॉल आणि 43 धावांची बहारदार खेळी या खेळाडूने केली आहे. वीरेंद्र येतोय. आता इथून समीकरण काय तर 12 बॉल आणि 12 बॉलवरती जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक आणि येस महेशजी पाटील साहेब आणि त्याच्यासोबतच रवीजी देसले साहेबांचं इथे आगमन होत आहे. महाराष्ट्राचे पोलीस आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. हॅलो चेक. पण मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. 12 बॉल 19. 12 मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही 19 धावेची आवश्यकता आहे. मॅचला कलाटणी देणारं षटक फेकण्याचं कार्य रोहित पाटीलने देखील केलंय. त्यांनी कमबॅक केलाय. तो म्हणतोय मी लढेल, मी शेवटपर्यंत फाईट करेल, मी माझ्या गावासाठी लढेल, त्या नावासाठी लढेल आणि ती फाईट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. 12 मध्ये 19. मॅच ऑन आहे. बारा बॉल 19 धावेची आवश्यकता असताना आता प्रेशर, आता दडपण, आता ते प्रेशर बॅटरकडे देखील आहे, आता ते प्रेशर गोलंदाजावरती देखील असणार आहे. सागर पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ना तर दोन्ही दिशेला नवीन बॅटर आहेत. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेज, गतीमध्ये परिवर्तन, कॅच, सरळ सोपी कॅच होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती खूप चांगला झेल मिळाला असता. ही कॅच नाही, ही मॅच जणू काय आपण गमावली आहे का. अरे अर्थानी ही मॅचला कलाटणी देणारी कॅच होती की काय. शेवटच्या क्षणाला 70-70 वाहिनी आहे ना, त्यामुळे हे सगळं काही क्लिअर तुमच्या समोर येत आहे. करूयात आपण त्याचाही उल्लेख की नक्की घडलं काय मागच्या बॉलवर. पुढचा बॉल इथे देखील ऑन साइडला शफल झाले. शफल झाल्यानंतर ऑन साइडलाच भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग डीप विकेट वरती. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी संघर्ष सुरू आहे. मिस फिल्डिंग केली जाते पण बॅक केलंय का. येस, एकमेकांना बॅक करणं, एकमेकांच्या सोबतीने खेळणं म्हणजेच ग्रामीणचं क्रिकेट आहे. आणि इथे एकमेकांना बॅक करत असताना इथे चांगला बॅकअप मिळते. फक्त 2 धावा मिळतील. पहिल्या 2 बॉलवरती 4 आल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 4 आल्यात. तो पहिला बॉल ज्याची आपण चर्चा करत होतो. बॉलर बॉलिंग स्ट्राईड वरती आला, त्याच्या रनअप मध्ये होता आणि मागून नेल्सननी सांगितलं शेवटच्या क्षणाला तुला करायचंय काय. पुन्हा एकदा तसेच कानमंत्र देण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये असणार आहे. फाईन वरती खेळाडू आहे, चेस करतोय. 2 खेळाडू येतात, दोघेही प्रयत्न करतायत. अगदी शॉर्ट फाईन वरच्या खेळाडूंनी अखेर तो बॉल अडवलाय. अडवल्यानंतर जिथे ते षटकार चौकार जणू काही सहजतेने मिळत होते, आता इथे तसे मिळत नाहीयेत. आता इथे पहा, हा संघर्ष एकेका धावेसाठी आहे. एक एक रन आता इथून बनवणं कठीण करण्याचा प्रयत्न करतायत. सागर पाटील ही चांगली बॉलिंग करतोय. ज्या सागर पाटीलनी पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा दिल्या होत्या, त्याच सागर पाटीलनी आता या पहिल्या 3 बॉलवरती फक्त 6 धावा दिल्यात. क्रिकेटचा खेळ आहे ना, इथे वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटचा खेळ नेहमी तुम्हाला हे शिकवतोय की कधी हार मानू नका. हार मानणं तुमचं नाहीये, लढणं तुमच्या हातात आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका मॅच फिनिश होईल, पण एक विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. पुढचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॉल हवेत, शॉर्ट फाईन, खेळाडू बॉलच्या खाली, कॅच कंप्लीट. आणखी एक विकेट. काय टर्न अराउंड पाहताय, कहाणी में काय ट्विस्ट येतोय. आणखी एक विकेटचं पतन झालंय. वा, मजा आली या मॅचला. हार कधीही मानायचं नाही आणि हार कधी का मानू नका, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला हे असे कमबॅक नेहमी पाहायला मिळतात. सपाट टीम, संपूर्ण गावकरी पाहत असतील ना, 79 केले. त्याचबरोबर पहिल्या 3 ओव्हरमध्ये जी धावफलक होतं ते हेच सांगत होतं की पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही एवढ्या धावा दिल्यात, पुढच्या 3 ओव्हरमध्ये कशा रोकाल.
रोहित पाटील आला, त्यांनी सांगितलं थांबा जरा, पहा माझा खेळ. ती कला, ते कौशल्य, ते स्किल, ते टेम्परामेंट सगळं काही त्याकडे होतं आणि त्यांनी मॅचला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली आहे. पण त्यानंतर आता सागर पाटीलचंही कौतुक करावं लागणार आहे. पहिल्या 3 बॉलवरती 6 दिले, या बॉलवरती देखील पुन्हा एकदा फिंगर रोल करत असताना, आणि या सगळ्याचं श्रेय विकेटच्या मागे जो उभा आहे ना त्या कर्णधाराचा आहे, त्या कॅप्टनचा आहे. तो कॅप्टन अगदी प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाला रनअप स्ट्राईड वरती सांगतोय की तुला कुठला बॉल हाताळायचा, बॅक ऑफ द हँड टाकायचा आहे, जोरात टाकायचा आहे, पुढ्यात टाकायचा आहे, शॉर्ट बॉल टाकायचा आहे. आणि हे सगळं सांगत असताना त्या सांगणाऱ्याची ती पूर्तता करणारी गोलंदाजी देखील चांगली चालू आहे. पण टीम सातपाटी देखील आता इथून मागे वळून पाहायला तयार नाहीये. चिरागची खूप चांगली बॅटिंग राहिली, त्याची साथ देण्याचा प्रयत्न प्रणितनीही केला होता, पण 2 बॉलचा खेळ आता या षटकामध्ये शिल्लक आहे. एकंदरीतच 8 मध्ये आता 13 हव्यात. 8 ला 13. पुढचा बॉल चेंज ऑफ गतीमध्ये परिवर्तन. काय स्ट्रोक खेळलाय, पठ्ठ्यानी दाखवलंय पहिल्याच बॉलवरती का मी लोअर ऑर्डर मध्ये येतोय, का आल्यानंतर मी आक्रमण करतोय. व्हाट अ स्ट्रोक. दिशांत म्हात्रे, काय स्ट्रोक खेळला दिशांतनी. हा बॉल पुढ्यात होता, पुढ्यातला बॉल नाही सोडत, कारण हे ग्रामीणचं विश्व आहे. आणि हा अप्रतिम स्ट्रोक आहे. काय स्ट्रोक खेळला. लॉफ्टेड स्वीपचा फटका, लॉफ्ट केला बॉलला. आणि जिथे ती मॅच मध्ये थोडासा सापड संघ कमबॅक करतोय की नाही असं वाटत असताना दिशांत म्हात्रे आला आणि दिशांत म्हात्रेने दाखवलंय आमच्या गावातही मित्रा क्रिकेटचा खेळ पहा कसा खेळला जातो. तो असा खेळला जातो. तो प्रतिहल्ल्याचा खेळ खेळला जातो. इथे देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, टॅप केली ते सिंगल नक्कीच मिळणार आहे. सिंगल मिळत आहे, अगदी दूरवर निघून गेलेत नौशाकर यांच्या आपण बॅटरला पाहिलं तर. आणि आता इथून मॅच क्लोज आहे, समीप आहे, कारण हा जो षटकार आला त्या षटकाराने पुन्हा एकदा मॅचला थोडीशी कलाटणी दिली. कसा सुरू आहे सामना, कधी इथे जातोय, कधी तिथे जातोय. अगदी लहानपणी तुम्ही त्या सीसॉ मध्ये बसले असाल, कधी इकडे कधी तिकडे, पण अजूनही मॅच शिल्लक आहे. 6 बॉल 6. आपण नेहमी पाहिलंय टेनिसच्या विश्वामध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात त्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये का चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात, कारण त्या स्पर्धा सगळेच पाहतात ना. गावातील लहान मुलगा असेल, वरिष्ठ असेल, सगळ्या वयोगटातील सगळेजण ती स्पर्धा पाहतात. ग्रामीणचा क्रिकेट असंच असतं. इथे जेव्हा तुम्ही चांगला खेळ करतात तर हेच गावकरी तुम्हाला डोक्यावरती उचलून घेतात, पण कधीतरी जेव्हा खेळ कमी होतो, कमकुवत होतो, तर तुमच्या पाठीवरती ती थाप मारून तुम्हाला ओरडणारेही हेच असतात. म्हणून तर ग्रामीणचं क्रिकेट या अशा दर्जेचं आहे. 68 संघ एकाच गावात आहेत. समुद्र किनारी वसलेलं हे गाव आहे. गावामध्ये प्रचंड मंदिरं देखील आहे, देवाची साथ देखील आहे. म्हणजेच काय तर सगळं गाव भरपूर मोठं गाव आहे ना. आणि ते प्रचंड मोठं गाव, ते मोठे गावकरी, ते सगळे जण आज इथेही बिग बॅश धमाका ग्रामीण लीग पाहतात. ते बघतात आपली टीम कसं कार्य करते. 6 बॉल 6 ची आवश्यकता आहे. सगळ्यांना वाटत असेल 6 बॉल 6 ची मॅच आहे, सहज सोपं आहे, एखादी चौकार आला, षटकार आला, मॅच संपेल. सहज सोपं तुम्हाला क्रिकेटमध्ये काही मिळत नाहीये, कारण बॉलिंग ट्रॅक वरती तो मास्टर माइंड आहे. नेल्सन मडवी येतो, ज्यांनी बॅटिंग अप्रतिम केली आहे. आता पाहूयात बॉलिंग कशी करेल. पहिला बॉल शॉर्ट बॉल, आणि इथे बॅटची हलकीशी कडा. विकेटच्या मागे डायव्हिंग एफर्ट्स तुम्ही पाहिलेत का, तर विकेटच्या मागे ते डायव्हिंग एफर्ट्स तुम्ही नक्कीच पाहताय. प्रयत्न, याचीच तर आपण चर्चा करत होतो. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात. प्रयत्न चांगले करा, परमेश्वराची प्राप्ती मिळेल. पण इथे पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, फक्त सिंगल आली, हेही तेवढंच महत्वाचं आहे ना. 5 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 5 धावेची आवश्यकता आहे. 5 वरती 5 हवेत, एक मोठा स्ट्रोक, टीम सातपती. पण एखादी विकेट, एखादी डॉट बॉल तुम्ही पाहिलात तर सापाडचाही कमबॅक होईल. कुठेही जाऊ नका. स्विच प्रयत्न केला होता, गॅप मध्ये फक्त बॉल गेला असता तर मात्र चौकार मिळाला असतं, पण गॅप मध्ये नाही जाणार आहे बॉल. पॉइंट रिजन, शॉर्ट पॉइंट वरती चांगली फिल्डिंग केली जाते. मॅच क्लोज, मॅच समीप, अगदी हृदयाची उत्कंठा, शिगा वाढवणारी ही मॅच, तुमच्या अंगावरती शहारा आणणारी ही मॅच आहे. दुपारच्या सत्रामध्ये, रगरगत्या उन्हामध्ये हे असे सामने तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात, कारण सर ग्रामीणचं क्रिकेट आहे. 4 मध्ये 4. हा बॉल हलक्यात आणि फक्त स्टिअर केले, पुश केले बॉलला. डीपेक्षा कव्हरवरती खेळाडू आहे. या 2 धावा कंप्लीट केल्या जातील का, फेकी चांगली होणं गरजेचं आहे. वा काय फिल्डिंग आहे, अप्रतिम अप्रतिम. सगळं काही पणाला लावावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि सगळं काही झोकून दिलंय. सध्या तरी सापडही लढताय, एका दिशेला सातपदी संघही लढतोय.
हार मानायला कुणी तयार नाहीये, जिंकायचं दोघांना नाहीये, पण जिंकेल एकच. तीन मध्ये तीन, 3ला 3 धावेची आवश्यकता असताना पुन्हा एकदा हलक्या त्यांनी बॉलला पुश केला. इथे देखील चांगली फिल्डिंग केली जात आहे. ही तीच टीम आहे ज्या टीमने पहिल्या काही क्षणांवरती 2-3 कॅचेस ड्रॉप केल्या होत्या. आता त्यांची फिल्डिंग पहा. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. आणि जर मॅच चेसिंग कंपल्सरी नाही आहे, जर बरोबर राहिले, धावा इथे अतिरिक्त एक नाही बनवली तर मात्र तुम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. त्याचाही थरार पाहायला मिळणार आहे का? 2 बॉल 2. हा बॉल महत्वाचा आहे, हा बॉल अस्तित्वाचा आहे. हा बॉल इथे चांगला जर बॅटरने खेळला, सिंगल मिळाली, 1 बॉल 1 वरती येईल. जर मात्र हा बॉल नेल्सननी आतापर्यंत चांगला केलाय, नेल्सननी बॅटिंग चांगली केली, विकेटच्या मागून त्यांनी देखील यष्टीरक्षण चांगलं केलं, टीमची लीडिंग चांगली केली, बॉलर्सला चांगलं रोटेटही केलंय. पण आता जर हा बॉल त्यांनी चांगला फेकला तर मात्र लक्षात राहील, पण हा बॉल खाला फेकला तर मात्र हे सगळं काही व्यर्थ होणार आहे. 2 बॉल 2. मॅचला मजा येते, काय मॅच रंगते, हाय व्होल्टेज मॅच आहे. 2 बॉल 2. हा बॉल आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर ती विकेट मिळेल का, डॉट बॉल मिळेल का? नॉन स्ट्रायकर एअर वरती विकेट मिळते. टाकलाय डॉट बॉल टाकलाय. नेल्सन मडवीनी करून दाखवलंय. का आणि का त्याचं नाव त्या सुदृढ खेळाडूंमध्ये घेतलं जातं, का त्याच्या नावाची चर्चा होते. फक्त बॅटिंग नाही तर बॉलिंग हातात दिली तर बॉलिंगही चांगली करतोय. आणि फक्त बॉलिंग नाही तर टीमचा कर्णधार आहे, एक कॅप्टन आहे. कॅप्टन शुड ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट. एका कर्णधारांनी, एका योद्धानी समोरून लढायचं, निदळ्या छातीने लढायचं. आणि निदळ्या छातीने इथे नेल्सन मडवी लढून दाखवतोय. काय मॅच सुरू आहे. आता हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉल खऱ्या अर्थाने भविष्याचा, भवितव्याचा, जिंकाचा, विजयाचा हा बॉल आहे. जर एक काढली तर तुम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळेल, जर 2 काढले तर 7 बदीचा विजय पाहायला मिळेल. जर तुम्ही डॉट काढला, विकेट मिळाली तर तुम्हाला सपाट संघाचा विजय पाहायला मिळणार आहे. काय मॅच आहे. यालाच तर म्हणतात ना की कुछ कर गुजरने की चाहो तो मर मिटने का जुनून होना जरुरी है, मर मिटने का जज्बा होना जरुरी है. हा क्रिकेटचा खेळ असाच असतो मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ असाच खेळला जातो. इथे सहजतेने काही जिंकता येत नाही, कारण तुम्ही बिग बॅश ग्रामीण धमाका पाहताय. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. 1 होईल की 2 केल्या जातील, पण जे काही होईल एकदा जोरदार टाळ्या व्हायला तुम्हाला हरकत नाहीये. 1 बॉल 2. मॅच ऑन. हा बॉलला फिरवलं, वळवलं आणि इथे ही फक्त सिंगल मिळते का? हे काय होणार आहे? बॉल लागेल का विकेटला? लागलाय विकेटला, फक्त सिंगल. आली आहे ही सुपर ओव्हरचा थरार. वा काय मॅच आहे, वा अप्रतिम मॅच. यालाच तर म्हणतात कहाणी में ट्विस्ट. राजा मुलीचे पिक्चर बघायला प्रचंड गर्दी होते, पण क्रिकेटचा खेळ. चला फिल्डिंग टीम बाहेर येऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि बॅटर्स, बॅटिंग टीम या. सुपर ओव्हर आहे. 3 बॅटर्स रेडी ठेवा, 2 मैदानाच्या आतमध्ये, 1 डग आउट मध्ये. चला 7 पाटी. वाह. इथे एक नियम तुमच्या समोर मी आणतो. अगोदर डिक्लेअर करण्याची आवश्यकता नाहीये तुम्हाला बॅटर्स, पण सुपर ओव्हर पुन्हा एकदा टाय झाली तर आणखी एक सुपर ओव्हर होईल. जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर होत राहतील सर. पण एक गोष्ट आणि त्याचा नियम तुम्ही
तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो बॅटर सुपर ओव्हरमध्ये आउट होईल त्याला मात्र जर आणखी एक सुपर ओव्हर झाली तर त्याला बॅटिंग करता येणार नाहीये. ज्या बॉलरनी पहिल्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली, जर पुन्हा एकदा आणखी एक सुपर ओव्हरची मॅच झाली तर तो बॉलर पुढच्या सुपर ओव्हरच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करू शकणार नाहीये. या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. नॉट आउट राहिलेला खेळू शकतो, आउट झालेला बॅटर नाही घेऊ शकत. वाह, संपूर्ण गावकरी या मॅच कडे आता लक्ष लागून असतील. एका दिशेला सापाड संघ आहे, ज्या संघाने कमबॅक कसा करायचा ते आपल्याला दाखवलंय, तर दुसऱ्या दिशेला ज्यांच्याकडे अनुभव प्रचंड, ज्यांच्या गावात क्रिकेटचा खेळ मोठ्या संख्येने खेळला जातोय, असा सातपाटी संघाने हे दाखवलंय ना की कमबॅक कसा करायचा आहे. 79 झाले होते पहिल्या 3 ओव्हरमध्ये. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच 3 ओव्हरमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये 52 धावा होत्या आणि मग त्यानंतर सापाड संघाने कमबॅक केला. रोहित पाटीलने दाखवलं कशी बॉलिंग करायची अंडर प्रेशर. त्यानंतर नेल्सन मडवीनी 6 बॉल 6 ची मॅच. हो हो हो, नेहमी लक्षात राहील असा सामना आहे. वाह, काय मॅच घडली आहे. चेक चेक चेक. येस, धन्यवाद, थँक्यू सो मच. अगदी हा थोडासा विलंब आणि मॅचला मजा येईल ती मात्र शंका नाहीये. पहिल्या सुपर ओव्हरचा थ्रिल तुम्ही अनुभवताय. बॉलिंग ट्रॅकवरती कोण येणार आहे या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला दुसऱ्या इनिंगच्या त्या 4थ्या ओव्हरमध्येच मिळालं होतं ना. रोहित पाटील येईल यात ती मात्र शंका नाहीये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर कोण येणार आहे त्याही प्रश्नाचं उत्तर त्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्या बॅटरनी ती हाय व्होल्टेज बॅटिंग करून 43 धावा करून आपल्याला दिलेलं होतं. चिराग आलाय स्ट्रायकिंग एंड वरती, पण चिरागची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र येतोय. वीरेंद्रलाही सलामीला पाठवलं आणि त्याचबरोबर आता हे 6 बॉल तुमच्या कारकिर्दीतले सगळ्यात मोठे, सगळ्यात चांगले, सगळ्यात महत्वाचे 6 बॉल कसे खेळले जातील. पहिला बॉल स्टॉक स्वीप वरती समोर खेळण्याचा प्रयत्न. रोहित पाटील थांबत नाहीये, ऐकत नाहीये, काय बॉलिंग करतोय. वा, आणखी एक बॉल, ब्रह्मास्त्र त्यांनी बाहेर काढलाय. त्याचं नाव यॉर्कर नाहीये, यावेळेस फुलर लेनचा बॉल आहे. टप्पा अगदी समोरून पडतोय, पुढ्यात पडतोय. ज्या बॅटरनी सगळ्याच गोलंदाजाला इथे मोठे फटके मारले, आता इथे 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल हवेमध्ये, खेळाडू येतोय, बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप. कॅच पकडणं गरजेचं होतं, कॅच नाही पकडली आहे. फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. वीरेंद्र म्हणतोय थांब आता, आता हे उर्वरित 4 बॉल आहेत, त्यातील एका दुसरा बॉल माझ्याही बॅटला लागू देत. कॅचचा प्रयत्न चांगला केला होता, खूप दूरवरती खेळाडू होता, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर वरती तो खेळाडू होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अगदी संपूर्ण 30 यार्ड सर्कलच्या जवळ आला. प्रयत्न चांगला केला, अप्रतिम प्रयत्न केले होते. संतोषी दराडे साहेबांचं इथे आगमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या साहेब आपलं देखील वेलकम आहे. सध्या तरी ही हाय व्होल्टेज मॅच आहे, या मॅचची चर्चा आहे. सध्या तरी संपूर्ण टेनिस बॉलच्या विश्वामध्ये बिग बॅश ग्रामीण धमाक्याची चर्चा आहे. पुढचा बॉल, मोठा फटका. वीरेंद्र त्यांनी स्ट्राईक ठेवली स्वतःकडे आणि बॉलला दिलाय पाठवून. वा, काय स्ट्रोक खेळलाय. स्वीपचा फटका लॉफ्ट करत असताना बॉलला पाठवलाय, झटपट फटाफट पाठवलाय, आलाय आणखी एक षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. तो थांबला आणि थांबल्यानंतर दुसरी धाव जिथे होती ना, ती दुसरी धाव त्यांनी घेतली नाही. त्यांनी नकारलं होतं, तोही क्षण आठवणं गरजेचं आहे. त्यांनी नकारलं, त्यालाही माहित होतं की समोरून आपण पाहतोय तर रोहित पाटीलचा वापर केला जातोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि तोही सातत्याने फिरकी करण्याचा प्रयत्न करतोय. इथे त्याचाही कमबॅक केलेला आहे का, त्याचाही कमबॅक आला. आणखी एक डॉट बॉल. इथे हे हल्ले केले जातात, तुमच्यावरती जेव्हा हल्ला होतो तेव्हा तुम्हाला प्रतिहल्ला करणं गरजेचं आहे.
आणि तो प्रतिहल्ला रोहितही करतोय. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार मारला, या बॉलवरती डॉट बॉल टाकलाय. स्टंपच्या किती बाजूनी बॉल निघालाय. वा, मजा येते या मॅचला. आतापर्यंत बॉल झालेत 4, धावा लागल्यात धावफलकावरती 7. एखादी मोठा फटका मारणं गरजेचं आहे, कारण नेल्सन येईल ना स्ट्रायकिंग एंड वरती. पुढचा बॉल इथे स्वीप केला, वॉट स्ट्रोक. मंत्रमुग्ध करणारा हा शॉट आहे. वीरेंद्रची बॅट नाही आहे, ती तलवार आहे. आणि तो बॉल नाही आहे, तो बॉलला कापतोय. बल्ला नाही, तलवार है, चीर दे अशी धार आहे. काय बॅटिंग करतोय वीरेंद्र. मंत्रमुग्ध केलंय वीरेंद्रनी देखील. आणखी एक षटकार आलाय. वा, वीरेंद्रला प्रमोट करण्यात आलं होतं. आपण पाहिलं तर जेव्हा मॅच सुरू होती तेव्हा त्याला अगदी 4थ्या-5व्या क्रमांकावरती पाठवलं, पण आता सुपर ओव्हर मध्ये कॅप्टननी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वासाला पात्र टोळी ठरतोय. 13 धावा लागल्या धावफलकावरती. 13ही काही मोठ्या नाही आहेत. सुपर ओव्हरचा हा थ्रिल आहे. 5 बॉल झालेत. आधी आता शेवटचा बॉल रोहितला चांगला फेकावा लागेल. शेवटचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखी एक समोरच मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा रोहितच्या बॅट मधून आलाय. आणखी एक आलाय. झटपट फटाफट आलाय षटकार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. धावा बनल्यात 19 धावफलकेवरती. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 20 करायच्या सापाट संघाला. नेल्सन येईल का स्ट्रायकिंग एंड वरती. तो स्ट्राइक घेईल का, तो वरती येईल का. पहिल्या 2 क्रमांकावरती त्याला बॅटिंग करावी लागेल का. पहिल्या फेरीमध्ये जेव्हा आपण पाहिलं त्यांनीच बॅटिंग अप्रतिम केली होती. अगदी 30 धावेंची बहारदार खेळी त्याच्याही बॅटमधून पाहिली होती. 6 चौकार त्याच्याही बॅटमधून आले होते. पण आता 20 करायचे आहेत. जिंकण्यासाठी ते 20 करायचे आहेत. मी म्हटलं होतं ना, ही बिग बॅच ग्रामीण धमाका आहे. इथे तुम्हाला सहजतेने काहीही मिळत नाहीये. इथे ही क्वालिफायर्स आहेत. सुभाष सर, क्वालिफायर्स असे आहेत, स्पर्धा कशी असेल, मग तिथे प्रत्येक बॉल कसा असेल. वा, त्यामध्ये तर मजा येईल. पण त्या अगोदर वा, हा ट्रेलर एवढा चांगलाय तर ती पिक्चर कसा असेल, तो क्लायमॅक्स कसा असेल. अद्वितीय काहीतरी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचं हे सगळ्यात मोठं द्वंद्व आणि युद्ध तुम्ही पाहताय. त्याचं नाव बिग बॅश क्वालिफायर्स धमाका ग्रामीणची प्रीमियर लीग. आणि त्यामध्ये ही येणारी मजा आहे. 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 19 केले म्हणजेच काय तर 20 धावेचं लक्ष्य. पण जर मॅच टाय झाली तर मात्र आणखी एक सुपर ओव्हर पाहायला मिळेल. वा, चेक चेक. चला चला चला, थोडं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. बॅटर्स आपल्याला विनंती, या आपण लगेच यायचंय मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण मध्ये देखील आपण सुपर ओव्हरही पाहतोय. तेही तेवढंच गरजेचं आहे, कारण तुम्ही काय करताय, तुम्ही काय केलंय ते जास्ती मॅटर करत नाहीये. तुम्ही आता कसं खेळताय ते जास्ती लक्षात राहणार आहे. 70-70 वाहिनीवरती या सगळ्या मॅचेसच्या त्या क्लिप्स निघतील आणि मग त्यानंतर त्याही व्हायरल होतील, यात ती मात्र शंका नाहीये. ही पहिली सुपर ओव्हर आहे आणि त्या पहिल्या सुपर ओव्हरचा थ्रिल तुम्ही अनुभवताय. 2 बॅटर जे मैदानाच्या दिशेने आगेकूच करतायत. एकाचं नाव मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. नेल्सन मडवी आहे, त्यांच्यासोबतच साथ देण्यासाठी रोशन घोडे देखील असणार आहेत. नेल्सन स्ट्राइक घेईल का, घेतल्यानंतर तो कशी बॅटिंग करेल, तो कसा खेळेल, समोरून कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जाणार आहे, कोण येईल ते प्रहार करायला, कोण येईल ते अटॅक करायला. पण इथे थोडंसं थांबून, थोडंसं साथ पडून तुम्हाला तुमच्या वेळेची वाट पाहावी लागेल. तुम्हाला तुमची वेळ येऊ द्यावी लागणार आहे. कोण येऊ देईल ती वेळ, कोण करेल, चांगली बॅटिंग होईल की मग चांगली गोलंदाजी केली जाणार आहे. रोहित पाटील वरती तो हल्ला केला, त्याचबरोबर वीरेंद्रची काय बॅटिंग राहिली आहे. तीन षटकार आपण पाहिलेत वीरेंद्रच्या बॅटमधून. अगदी 4 बॉल त्यांनी फेस केले. 4 बॉल वरती 18 धावा त्यांनी वसूल केलेल्या आहेत आणि 19 धावा लागल्या धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय, वीरेंद्रच येतोय, स्वतः वीरेंद्र येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटिंग अप्रतिम केली, आता त्याला गोलंदाजीची ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पहिला बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता, पहिलाच डॉट आलाय.
सुपर ओव्हर पहिल्या इनिंग मध्ये आपण हेच पाहिलं ना की पहिला बॉल तिथेही डॉट आला होता, पण आता इथे नेल्सन समोर हा डॉट बॉल टाकलाय. फिल्डिंग विवर रचना ती कशी रचली आहे, सगळा खेळाडू आपल्या जागेवरती कसे तैनात आहेत, कोणाला कुठे उभं केलं, उभं केल्यानंतर कोण कुठे उभा राहिलाय, कसा उभा राहिलाय, आपला स्पॉट धरून ठेवलाय का, पहिला डॉट टाकलाय. पुढचा बॉल पायावरती खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये हलक्या हाताने खेळलाय. फटका तर मोठा नक्कीच खेळायचा होता, पण हे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन हा तर तुम्हाला करायलाच लागतो. हे व्हेरिएशन तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती प्रचंड वेग, दुसरा बॉल वेग थोडासा कमी केलाय, अंगाला टार्गेट केलाय आणि आता इथून या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. सातपाटी संघाचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी 90 किलोमीटरहून अधिकचा प्रवास त्यांचा आहे, पण खेळ तेवढाच अप्रतिम आहे, अद्वितीय. हा बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता, कॅच कंप्लीट, विकेट मिळते. सुपर ओव्हर मध्ये ती विकेट मिळणं म्हणजे काय तर मॅचच्या जवळपास तुम्ही आता बाहेर ढकलले जाताय. 3 बॉलचा खेळ झालाय, धाव फक्त एकच दिली आहे आणि त्यात एक विकेटही काढली आहे. बॅटिंग करत असताना वीरेंद्र, बॉलिंग करत असताना वीरेंद्र, फक्त याच नावाची चर्चा आहे सध्या तरी बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये. या गावाची चर्चा आहे, या नावाची चर्चा आहे. का होणार नाही चर्चा, कारण तुम्ही चर्चा करण्यासारखंच काम केलेलं आहे. अप्रतिम खेळ. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे, पण मॅच अजून संपली आहे का, तर अजिबात मॅच अजून संपलेली नाही आहे. 3 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. अनेक वेळेस अनेक सामने असे आपण पाहिलेत. आता नवीन बॅटर सागर येतोय मैदानाच्या आतमध्ये, सागरला करून दाखवावं लागेल. हा बॉल मैदानाच्या बाहेर त्याला फेकावाच लागेल. 3 बॉल 18 केले ना तरी देखील आणखी एक सुपर ओव्हर पाहायला मिळेल. ती मिळेल का. हा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. बॉल मैदानाच्या आतमध्येच राहतोय, बॉल अलॉंग द ग्राउंड जातोय आणि चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. सातपाटी टीम, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. वीरेंद्र, तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. काय बॅटिंग केलीस, लाजवाब. काय बॉलिंग करतोय, मंत्रमुग्ध करणारी. वा काय क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. असंच आमच्या गावाची चर्चा होत नाही ना, असंच आमच्या गावामध्ये 60हून अधिक संघ नाही आहेत, असंच आमच्या गावांमध्ये फक्त पुरुषांचं नाही तर महिलांचंही क्रिकेट त्या दर्जाचं खेळलं जातं. त्याचं प्रत्युत्तर देणारा हा खेळ आहे. आणि काय खेळलात तुम्ही, काय लढलात तुम्ही, नेहमी लक्षात राहील तुमची ही लढाई, नेहमी लक्षात राहील तुमचा हा क्रिकेटचा खेळ. वॉट अ गेम. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. असंही म्हणतात ना, बस सबर कर, तेरा भी वक्त आएगा, तुझे भी वो सब मिलेगा जिसका तू सही मायने में हकदार है. तुमची हकदार आहात, तो वेळ येतो आणि तो वेळ आल्यानंतर तुम्ही ते सिद्ध करून दाखवताय. वाद सातबाती, काय लढलेला आहात, काय भिडलेला आहात. हा सर क्रिकेटचा खेळ आहे. हँडशेक नक्कीच करतायत, पण तुमच्या लढाईला नक्कीच सलाम आहे. वेल प्लेड वीरेंद्र, तुझ्याही खेळाला सलाम आहे. चला या नंतर टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सातपाटी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण टॉस साठी प्रथम या. त्यांना